काय योगायोग आहे की काल व्यास पौर्णिमा झाली आणि आज आपण भरद्वाज मुनींबद्दल बोलणार आहोत. एक काही क्षण व्यासांची महती सांगून आपण भरद्वाजांकडे वळायचं आहे. व्यास पौर्णिमा म्हणजे व्यासांची जयंती. मला माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना स्मरतच असेल की वसिष्ठांचे पुत्र शक्ती, शक्तींचे पराशर आणि पराशरांचे पुत्र वेदव्यास. वेदव्यास का म्हणतात? त्यांनी वेदांचे 4 भाग केले. उपनिषद, 18 पुराण या सगळ्यांची निर्मिती व्यासांनी केली आणि म्हणून आपल्याकडे परंपरेने म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे हे व्यासपीठ म्हणतो आपण. इथे जी कोणी लहान मोठी कोणी व्यक्ती, तिच्या वयाचा वगैरे काही प्रश्न नाही. इथे जी कोणी व्यक्ती येऊन बसते ती जेव्हा काही बोलत असते ते सर्व काही व्यासांच्या प्रेरणेने बोलत असते, व्यासांच्या आशीर्वचनाने बोलत असते आणि त्यामुळे आपण ह्याला व्यासपीठ म्हणतो. आणि आपण जे जे काही बोलतोय ते सगळं व्यासांचं जणू काही उच्चिष्ट आहे असं मानलं जातं. व्यासांना आपण बादरायण असं सुद्धा म्हणतो, कारण व्यासांच्या आश्रमाच्या भोवती संपूर्ण बदरीची म्हणजे बोराची भरपूर झाडं होती आणि म्हणून त्यांना बादरायण म्हणलं जातं. आणि कधी कधी आपण गमतीनं म्हणतो सुद्धा की काय बादरायण संबंध जोडतेस. म्हणजे प्रत्यक्ष त्या गोष्टीचा त्या गोष्टी संबंध नसेल तरी जर आपण तो जोडला तर आपण काय म्हणतो, काय बादरायण संबंध जोडतेस. म्हणजे व्यासांचा आणि प्रत्यक्ष बोरांचा जरी संबंध नसेल तरी ते आपण बादरायण असं त्यांना आपण एक नाव दिलेलं आहे. असो, तर म्हणून आपण ही गुरु पौर्णिमा साजरी करतो आणि आपल्या सद्गुरूंमध्ये, आपल्या गुरूंमध्ये आपण त्या व्यासांना स्मरून त्यांचं आपण पूजन करत असतो. गुरु कोण आहेत? गुरु हे आपल्याला नव्यानं जन्म देणारे आहेत. गुरुत्व म्हणजे काय? आपल्यामधलं लघुत्व दूर करतात ते गुरु. आपल्यामधलं लघुपण दूर करतात ते म्हणजे गुरु आहेत. आणि मी कोण आहे याचं जे स्मरण करून देतात, मी कोण आहे ह्याचं जे प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव देतात ते तुमचे गुरु असतात. गुरु गोविंद दोऊ खडे काको लागू पाव बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि गोविंद दोघही एकदम येऊन उभे राहिले तर हे गोविंदा, तुझ्या आधी मी गुरूंना नमन यासाठी करीन, कारण तेच म्हणून मला कळलं का बाबा तू गोविंद आहेस. आणि म्हणून आपण कसं आहे, आपल्याकडे 3 ऋण मानली आहेत. देव ऋण आहे, पितृ ऋण आहे, समाज ऋण आहे आणि त्यात गुरु ऋण आहे. आणि सगळ्यात आधी सगळ्यात पहिला गुरु जर आपल्या जीवनातला कोण असेल तर तो आपली माता आहे. माता हे तर आपलं विद्यापीठ आहे. आई ही आपली सगळ्यात पहिली गुरु आहे. आणि आपण गुरूंच्या शोधार्थ कोणामुळे बाहेर पडतो? तिने जन्मालाच नाही दिलं तर आपण गुरुचा शोध घ्यायला तरी कसे बाहेर पडू? आई ही जगाची पहिली ओळख करून देते. आई बोटाला धरून आपल्याला मार्ग दाखवते आणि अडखळतो, धावळा धडपडतो तर उभं करते, पुन्हा थोडासा धपाटा घालून चल नीट चाल म्हणून चालवते. तिच्या तोंडून जे जे ऐकत जातो ती वाणी आपण बोलत जातो, हो की. आता एखादा उत्तर प्रदेशातला माणूस आहे तर तो त्याच्या मातृभाषेत बोलतो. मातृभाषा म्हणले बघा आपण, बाकी सगळं पैतृक आहे, पण भाषेच्या बाबतीत आपण काय म्हणतो? मातृभाषा. पैतृक भाषा म्हणत नाही आपण. आई, भाषेला आईनं दिलेलं प्रेम, माया, ते मी मागच्या वेळेस सावरकरांच्या वेळेस बोललेलं स्मरत असेल तुम्हाला, हो की नाही. कारण भाषेची गोडी ही आई तुमच्यामध्ये निर्माण करते आणि ते संस्कार भाषेचे सुद्धा आई देते. आणि म्हणून ते सगळ्यात आधी आद्य गुरु आहे. आणि माझं भाग्य असं आहे की माझ्या डोळ्यासमोर 3 गुरु बसलेले आहेत आणि ते आता माझी परीक्षा घेणार आहेत. कारण माझी प्रत्यक्ष आई समोर बसली आहे, मावशी बसली आहे आणि माझ्या सासूबाई बसल्या आहेत. त्याही आईच की नाही.
म्हणजे मग 3 गुरु समोर बसलेले आहेत. हा, आता सुरू. असो, विनोदाचा भाग राहू दे. तर भारतीय संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तत्वचिंतन, तपसाधना, नीती, धर्म, सदाचरण, सन्मार्ग याला ज्याच्यामुळे आपण अनुसरतो त्या सगळ्या ऋषीवर्यांचं आपल्याला फार मोठं ऋण आहे. प्राचीन वैदिक संस्कृती जिच्या वैभवाचं गुणगान त्रिखंडात गायलं जातं, यावत चंद्र दिवाकर या वैदिक संस्कृतीचं महात्म्य हे आजही अजरामर आहे. कितीतरी संस्कृती जगाच्या पाठीवर निर्माण झाल्या, अगदी अतिप्राचीन रोमन असतील, ग्रीक असतील, ग्रीस, कितीतरी संस्कृती उदयाला आल्या, लयाला गेल्या, पण वैदिक संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की आज पावेतो ती, म्हणजे तिचा गुणगौरव हा गायला जातो. रूढींच्या माध्यमातून असो, परंपरेच्या माध्यमातून असो, पण आपण तो गातो. तर प्राचीन काळापासून अन्य देशांना या सुजलाम सुफलाम भूमीचं, येथील वैभवाचं, येथील आचार विचार आणि विद्वत्तेचं आकर्षण निश्चितपणे आहे. आणि याचं सारं श्रेय या ऋषी परंपरेला जातं. स्वतःपुरती तपसाधना करणं, होम हवन, त्यात आहुत्या घालणं, एवढंच म्हणजे ऋषी का हो? ऋषी म्हणजे नक्की काय? आपण आतापर्यंत रामायणातल्या एवढे 3 ऋषींविषयी जाणून घेतलं, पण आपल्याला आता प्रश्न पडला, ऋषी म्हणजे नक्की काय हो? तर ऋषी म्हणजे जे ऋत जाणतात. ऋत म्हणजे सत्य, जे सत्याचा शोध घेतात. निश्चित सत्य काय आहे या जगाच्या पाठीमाग, किंवा या जगाच्या बुडाशी नक्की सत्य काय आहे, त्या सत्याचा शोध घेणारे द्रष्टे म्हणजे ऋषी. रोज सूर्य उगवतोय, रोज सूर्य मावळतोय, नद्या वाहत आहेत, वारे वाहत आहेत, ठराविकच कालावधीमध्ये ठराविक फुलं येतात, ठराविकच कालामध्ये ठराविक फळं येतात. आता आंबा येऊन गेला, आता दुसऱ्या कुठल्या तरी फळाचा सीझन येईल, असं ठराविक कालावधी ठराविक घडतं आहे. आणि हे पूर्वापार परंपरेने घडत आलेलं आहे. आणि ह्या सगळ्याच्या पाठीमागे, ह्या सगळ्याच्या मुळाशी नक्की काय आहे बाबा? मग त्याला त्यांनी नाव दिलं ऋत. ऋत म्हणजे सत्य, शाश्वत. हे सगळं येतं जातं, घटिका यंत्र फिरत राहतं. मी जन्माला आलोय, वय झालंय, म्हातारा झालोय, आणि मी एक ना एक दिवस काळाच्या पडद्यावर निघून गेलोय, पण तरीही हे शिल्लक राहिलंय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे सगळं पंचमहाभूतांचं सगळं काही जे काही आहे ते चालू राहिलेलं आहे. मग ह्याच्या पाठीमागे काहीतरी एक सत्ता आहे जी ते सगळं चालवती आहे. आणि त्या सत्तेविषयीचं ज्ञान, त्या सत्तेविषयीचं साध्यंत जाणून घेण्याचा अखंडित प्रयत्न करणारे जे कोण आहेत ते कोण आहे? ऋषी. तर वेदांचे तात्विक ज्ञान जाणणारे ते ऋषी. आता आपण ऋषींच्या बाबतीत काय म्हणतो? द्रष्टे, मंत्रद्रष्टा असा आपण वापरतो शब्द, हो की नाही? म्हणजे त्यांना जे काही आकाशातून ऐकू आलेले शब्द असतील, किंवा ते शब्द त्यांना दिसले असतील, आणि मग त्या मंडलाचे ते द्रष्टे किंवा मंत्रद्रष्टे असं आपण मानतो. रचयिता म्हणत नाही आपण, कारण ते स्वतःच्या मनाने रचना करत नाहीत. त्यांना ते स्फुरण झालेलं आहे, त्यांना ते कुठेतरी दर्शन झालेलं आहे. लक्षात येत आहे का? जड जात आहे थोडं. त्यांना त्या गोष्टीचं दर्शन झालंय आणि मग त्यांनी ते गोष्टी नोंद केलेल्या आहेत, म्हणून त्यांना द्रष्टे असं आपण म्हणतो. पण त्याच्या ऐवजी आता वाल्मिकींनी रामायणाची रचना केली आहे, त्यांना आपण द्रष्टे म्हणलं का? नाही म्हणलं, तेही ऋषीच आहेत. पण त्यांनी काय केलंय? ते काव्य रचना केली आहे, म्हणजे त्यांच्या प्रतिभेनी, त्यांच्या स्वयंप्रेरणेने ती रचना केली आहे, म्हणून त्यांना आपण द्रष्टे म्हणत नाही. इथे आपण ह्यांना द्रष्टे म्हणतो कारण त्या मंत्रांचं त्यांना दर्शन झालंय आणि त्यांनी ते फक्त त्या मंडलांमधनं मांडलेलं आहे. तर असो, अशा रीतीने वेदांमधील सूक्तांमधून यांनी निसर्गाला अत्यंत कृतज्ञतेनं गौरवले. म्हणजे वर्षा सूक्त असेल,
नदी सुप्त असेल, उषा सुप्त असेल, रोज पहाट होतीये मग तिच्याविषयी कृतज्ञता, रोज नदी वाहतीये मला खूप छान थंडगार पाणी देते तिच्याविषयीची कृतज्ञता, अशी संपूर्णपणे कृतज्ञ भावनेनी जी काही रचलेली आहे ती सगळी सूक्त ऋषींनी गायलेली आहेत आणि त्यांना द्रष्टा म्हटलं गेलं. अनंत अपूर्व असामान्य असं हे ज्ञान भांडार आहे जिथे मती नतमस्तक होते आणि ते ज्ञान म्हणजे वेद. आणि म्हणून आपण सगळ्यात आधी व्यासांचं स्मरण ह्यासाठी केलं की तो अखंड वेद होता, त्याचे त्यांनी 4 भाग केले. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. तर आज आता महर्षी भरद्वाजांविषयी जाणून घेत आहोत. महर्षी वाल्मिकींचे ते शिष्य आहेत. तमसा नदीच्या तीरावर महर्षी वाल्मिकींचा आश्रम होता, आपल्याला माहिती आहे. आणि पहिल्या प्रवचनात आपण क्रौंच वधाचा जो प्रसंग ऐकला त्या प्रसंगाचे साक्षीदार भरद्वाज मुनी आहेत. व्याधाला शाप देऊन महर्षी वाल्मिकी आश्रमाकडे अस्वस्थ मनस्थितीत परतत असताना शिष्य भरद्वाज त्यांच्या सोबत होते. महर्षींच्या पाठोपाठ हातात पाण्याने भरलेला कलश घेऊन भरद्वाज निघाले. वाटेत महर्षी वाल्मिकी भरद्वाजाला म्हणाले, आपल्या शिष्याला म्हणाले, शोकाने व्यतीत होऊन माझ्या मुखातून जे शब्द जे वचन बाहेर पडलं ते 4 चरणात बांधलं आहे. प्रत्येक चरणात 8 अक्षर आहेत. या छंदोबद्ध रचनेला गाता येऊ शकतं असं काहीसं वचन माझ्या मुखातून उच्चारलं गेलंय. हे ऐकून भरद्वाजांना खूप आनंद झाला. तो म्हणाला, हो गुरुदेव, आपले हे वचन श्लोकरूप व्हावे असं मला वाटतं. आणि मग हे ऐकून महर्षी वाल्मिकींना देखील अतिशय संतोष वाटला. आणि मग पुढे आपण ही गोष्ट पाहिली की ब्रह्मदेवांनी महर्षी वाल्मिकींना आज्ञा केली आणि रामायणाची रचना करायला सांगितलं. तो पुढे भाग आपण रामायणामध्ये म्हणजे वाल्मिकींच्या संदर्भात आपण पाहिला. तर सांगायचा मुद्दा असा की ते पहिले साक्षीदार जर कोण असतील आणि मग पुढे हे रामायण कुशलवांना वाल्मिकींनी सांगितलंय, पण जेव्हा रामायणाची प्रत्यक्ष रचना होत आहे त्यावेळेला वाल्मिकींच्या जवळ कोण असतील तर पहिले भरद्वाज आहे. तर महर्षी भरद्वाज अंगिरस कुलोत्पन्न होते. सप्तर्षींपैकी एक होते. ऋग्वेदातील 6व्या मंडलाचे मंत्रद्रष्टा ऋषी होते. वेद, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, युद्धशास्त्र, विमानशास्त्र या विविध विषयांवर त्यांनी संशोधन केलं होतं. भरद्वाज संहिता नावाचा आयुर्वेद ग्रंथ त्यांनी लिहिला. कौटिल्य म्हणजे आपले आर्य चाणक्य यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये महर्षी भरद्वाजांचा विशिष्ट ठिकाणी 7 वेळेला उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्यांचा अर्थशास्त्र विषयक किंवा राज्यशास्त्र विषयक जे ज्ञान आहे त्याचा उल्लेख आचार्य आर्य चाणक्यांनी देखील केला. तैत्तिरीय ब्राह्मणात भरद्वाज ऋषींविषयी असं म्हटलं गेलंय, भरद्वाज ऋषींना ज्ञानाची इतकी तहान होती की त्यांनी वेदांचं समग्र ज्ञान ग्रहण करण्याच्या इच्छेने इंद्राकडे 3 वेळेला 100 वर्षाचं आयुष्य मागून घेतलं. हे किती विलक्षण आहे ना, अतिशय विलक्षण आहे. आपण एका आयुष्यामध्ये एक ग्रंथ वाचायचा म्हणलं तरी कधी कधी कंटाळा करतो. चातुर्मासात खूप जण नेम करतात, आता की मी दासबोध वाचीन, आता की मी ज्ञानेश्वरी वाचीन. कधी कधी निम्म्यावर ज्ञानेश्वरी येते, मग आपण म्हणतो जाऊ दे ना, आता गौरी गणपती आले बघू नंतर. आता काही बाई नवरात्र आला, आता कुठे ज्ञानेश्वरी काढून बसू, बघू नंतर दिवाळी नंतर. असं करून 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 बिचारे ज्ञानेश्वर महाराज आणि बिचारी ती ज्ञानेश्वरी वाट बघत बसतात, कधी आम्हाला उघडणार आणि कधी आम्हाला वाचणार. त्यांनी 100 वर्ष मागून घेतली. मला वेदांचं ज्ञान पूर्णपणे जाणून घ्यायचंय, साध्यंत जाणून घ्यायचंय
आणि 100 वर्षाचं आयुष्य त्यांनी मागून घेतलं. विलक्षण आहे की नाही? मग आपण निदान काही मागून न घेता जे आपल्या समोर आहे ते वाचून तरी पूर्ण केलं तरी खूप होईल असं मला वाटतं. म्हणजे हे माझ्यासाठी पण अर्थात लागू आहे, कारण तुमच्या सगळ्यांची मी इतकी ऋणी आहे, अत्यंतिक ऋणी आहे. आज मला तुमचं खरोखर मनापासून ऋण ह्यासाठी मानायचं आहे की तुम्ही सगळे समोर आहात, म्हणून मला किमान हा एका ऋषींच्या म्हणजे नावाच्या अक्षरांचा तरी स्पर्श झाला. नाहीतर खरं सांगू का, मी पण भयंकर आळशी आहे. मी कंटाळाच केला असता, हे वाचायलाही घेतलं नसतं का मी अभ्यासही करायला सुरू केला नसता. पण इथून प्रेरणा मिळाली आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांचं सुदर्शन सुरू केलं. आता बस झालं, घरात बसायचं नाही, उठा आणि बाहेर या. आणि म्हणून हा अभ्यास हळूहळू तुमच्यामुळे होतो आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय तुम्हाला जातं आणि भगवान गोपाल कृष्णांनी मला तुमच्या ऋणात ठेवलेला आहे. तर असो, तर तिसऱ्या जन्माच्या अंत समयाच्या वेळेला इंद्र भरद्वाजांजवळ आला आणि म्हणाला, महर्षे, हे पहा, तुम्हाला जर अजून मी 100 वर्षाचं आयुष्य देऊ केलं तर काय कराल बरं? तर उत्तर काय ठरलेलंच होतं. महर्षी भरद्वाज म्हणले, काय नाही, मी अजून पण वेदाध्ययनच करीन. अजून मिळतंय का 100 वर्ष? ठीक आहे, मी अजून वेदाध्ययन करीन. मग इंद्रानं काय केलं, तर त्यांच्या आश्रमाजवळच एक मोठा डोंगर होता, असा उंच डोंगर होता. आणि महर्षी भरद्वाज पडल्या जागेवरूनच बाहेर बघत होते. इंद्र म्हणाला, थांबा. आणि तो त्या डोंगरापर्यंत गेला, थोडासा चढून पण जरासा वर गेला आणि तिथून एक मुठभर माती इंद्रानं घेतली, पुन्हा उतरून खाली आला. महर्षींच्या आश्रमापर्यंत आला आणि इंद्रानं सांगितलं, महर्षे, वेद अनंत आहेत आणि तुम्ही हे 3 जन्म जे माझ्याकडनं मागून घेतले आणि ह्या 3ही जन्मामध्ये मिळून जे काही तुम्ही ज्ञान ग्रहण केलं ना, ते हे एवढंच आहे बघा. आता हे जर इंद्रदेवांनी भरद्वाजांविषयी म्हटलं असेल तर आपण तर काय म्हणावं, हो की नाही? आपण काहीच न म्हणणं बरं, मौनच पाळावं हे बरं. पण आता मौन नाही पाळता येणार ना, मला पुढे बोलावं लागेल, त्यांची महतीच आपल्याला घ्यायची. तर आणि म्हणून महर्षी भरद्वाजांना आपण अति दीर्घायुषी असं म्हटलं जातं. महर्षी भरद्वाज हे उंच, कृश आणि गौरवर्णी, तपस्वी आणि अत्यंत विद्वान होते. महर्षी भरद्वाज यांचा जन्म देवगुरु बृहस्पती आणि ममता यांच्यापासून झाला. दोघांनीही या बालकाचा सांभाळ करण्यास नकार दिला आणि मरुद्गणांनी भरत चक्रवर्ती राजाकडे त्या बालकाला सोपवलं. भरद्वाज याचा अर्थ ज्याचं भरण पोषण दुसऱ्यांनी केलेलं आहे, म्हणून भरद्वाज. भरद्वाजांचं एक नाव वितथ असंही म्हटलंय. श्रीपाद दामोदर सातवळेकरांचा जो ग्रंथ आहे महर्षी भरद्वाज दर्शन, तर त्याच्यामध्ये त्यांनी हे नाव सांगितलंय. भरद्वाजांचं एक नाव वितथ असंही त्यांनी सांगितलंय. त्याचा अर्थ असा आहे की व्यर्थ जन्मलेला, असं त्याचा अर्थ आहे. आणि मग दिसामासांनी हे भरद्वाज तरुण झाले आणि भरत चक्रवर्ती राजाला असं वाटलं की आता ह्या मुलाला आपण राज्यावर बसवूया. पण भरद्वाजांचा कल हा मुळातच वैराग्याकडे आहे आणि म्हणून महर्षी भरद्वाजांनी राजासाठी पुन्हा यज्ञ केला. राजाला पुत्र प्राप्त झाला आणि मग भरद्वाज तपश्चर्येसाठी निघून गेले की त्याच्या राज्यावर बसवायला कुणीतरी पुढे कुलाला वारस त्यांना मिळून दिला आणि ते तपश्चर्येला निघून गेले. इथे एक समांतर उदाहरण आपल्याला लक्षात आलं असेल तर गोस्वामी तुलसीदासजी हे चांगल्या अत्यंत सधन कुटुंबात जन्माला आले होते. पण ते सदंत जन्माला आले, म्हणजे जन्मताच त्यांना दात होते आणि म्हणून त्यांना अवलक्षणे ठरवून आई वडिलांनी त्या बालकाचा त्याग केला की असला अवलक्षणी पोर नको आपल्या घरात. आणि मग ते सधन होते, श्रीमंत होते आई वडील, तर त्या दासीनं त्या तुलसीदासांचा सांभाळ केला आणि गोस्वामीजींचा सांभाळ त्या दासीनं केला. आणि बघा बरं, आज तुलसीदासांचं नाव हे अजरामर झालं. म्हणजे व्यर्थ जन्म झाला का नाही? भरद्वाजांचा व्यर्थ जन्म झाला का नाही? आपला जन्म व्यर्थ व्हावा का? नाही, मुळीच नाही.
भरद्वाज हे व्यक्तिनाम तसेच कुलनाम देखील आहे. द्रोणाचार्य, गर्गाचार्य हे या कुळातील आहेत. गंगा, यमुना संगम तीर्थाच्या परिसरातील प्रयाग येथील पहिले रहिवासी असं त्यांना मानलं जातं. महर्षी भरद्वाजांच्या पत्नीचे नाव सुशीला. त्यांची कन्या देववर्णिनी हिचा विवाह विश्रवांशी झाला होता. प्रयाग येथेच भरद्वाजांचे सर्वात मोठे गुरुकुल होते. महर्षी भरद्वाजांनी वेदांचे मंथन करून यंत्र सर्वस्व नामक ग्रंथाची निर्मिती केली असं म्हणतात. निर्मथ तद वेदांबुधी भारद्वाजो महामुनी नवनीत समुद्धृत्य यंत्र सर्वस्व रूपकम. विमानासंदर्भात भरद्वाज ऋषी म्हणतात, वेग संयत विमानो अंडजानाम. अंडज म्हणजे पक्षी. पक्षाप्रमाणे वेग असणारे यान ते विमान. या यंत्र सर्वस्व ग्रंथाचे 8 अध्याय आहेत. 3000 श्लोकात विस्तारानं वर्णन आहे. आता जाता जाता मी एक गोष्ट नमूद करू इच्छिते की वैभव दाते म्हणून आहेत, जे स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांचं मी YouTube वरती म्हणजे बरीच व्याख्यानं या संदर्भातली, म्हणजे आता मी म्हणते तसं विमानशास्त्रा संदर्भातली व्याख्यानं काही ऐकली. पण आपला आता हा विषय नाहीये. सहज जाता जाता उल्लेख म्हणून मी फक्त सांगतेय की त्यांनी खूप विस्ताराने, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की एकटे भरद्वाज नाहीयेत, तर त्या भरद्वाजांबरोबर आणिही त्यांचे काही शिष्य ह्या संपूर्ण विमानशास्त्राच्या घडणावळीमध्ये म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये समाविष्ट आहेत. आणि त्यांचे बरीच व्याख्यान आहेत, म्हणजे व्याख्यान माला आहे असं म्हणलं तरी चालेल. असो, पण आता मात्र या ग्रंथाचे अगदी थोडे भाग आणि तेही क्वचित उपलब्ध आहेत, जवळपास नाहीयेत म्हटलं तरी चालते. भारतीय वैमानिक डॉक्टर वामनराव काटेकर यांनी पुष्पक विमानासंदर्भात असं सांगितलंय की रामायणातील या पुष्पक विमानाची निर्मिती महर्षी अगस्तींनी केली आहे. अगस्त्य संहितेमध्ये प्राचीन पांडुलिपीमध्ये त्याचा उल्लेख आहे असं संशोधनांती डॉक्टर काटेकर यांनी म्हटलंय. हा प्राचीन कालखंड आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे मौखिक अशीच परंपरा अधिक करून होती आणि लिखित स्वरूपातील गोष्टी इतक्या हजार वर्षांपर्यंत अबाधित राहणं हे जरा काहीसं कठीणच, म्हणजे अवघडच होतं. आणि एकूणच आपण असं लक्षात घेऊया की त्या काळाचा मापदंड लक्षात घेऊन आपल्याला आजच्या काळाच्या हिशोबाने या गोष्टींकडे पाहणं हे जरा काहीसं अवघडच आहे. पण तरीही एक गोष्ट अजून एक इथं मला नमूद करायची आहे की शिवकर बापूजी तळपदे ह्यांचा श्रेयस तळपदेशी काही संबंध नसावा असा मी अंदाज, हो ना, फारच गंभीर झाले सगळे म्हणून जरा ठीक आहे. शिवकर बापूजी तळपदे हे संशोधक व संस्कृत प्राचीन ग्रंथाचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांनी एका अत्यंत विद्वान शास्त्रीजींकडून संपूर्ण वेदांचं अध्ययन केलं होतं. म्हणजे आपण संथा घेणे पद्धतीनं, अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं वेदांचं अध्ययन सगळ्यात आधी तळपदेंनी केलं. इसवी सन 1864 मध्ये, म्हणजे राईट बंधूंच्या अगोदर 8 वर्ष तळपदे यांनी गिरगावच्या चौपाटीवर काही काळासाठी विमान उड्डाणाचा यशस्वी प्रयोग केला होता. म्हणजे वेदांमधनं काही गोष्टी ह्या जाणून घेऊन त्याच्यावर अभ्यास करून आणि अगदी सांगोपांग अभ्यास करून त्यांनी हा प्रयोग केला. आणि फक्त तेवढाच केला असेल असंही आपण म्हणू शकत नाही. त्या काळातल्या इतरही ग्रंथांचा त्यांनी संदर्भ वापरला असूही शकतो. पुढील संशोधनाकरता त्यांना त्या काळात 50,000 रुपयांची गरज होती, पण तेवढी रक्कम त्यांना मिळू शकली नाही आणि त्यामुळे त्यांचं ते काम थांबलं. महादेव गोविंद रानडे या घटनेचे साक्षीदार होते.
आणि कसं झालं की तळपदेंनी ह्या वेदांमधल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा संदर्भ, त्याचा सुद्धा उल्लेख करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. म्हणजे पुस्तक रूपात कुठे ना कुठे हे घडेल म्हणून प्रयत्न त्यांचे होते. पण त्याच दरम्यान त्यांची पत्नी निवर्तली आणि पत्नीच्या शोकामध्ये ते स्वतः सुद्धा म्हणजे आपण काय म्हणतो फ्रस्ट्रेटेड झाले. त्यामुळे कुठेही त्यांनी सुद्धा त्या गोष्टी लिखित स्वरूपात ठेवलेल्या नाहीत. आणि मात्र विमान उड्डाणाचा पहिला प्रयोग म्हणून आपण राईट बंधूंकडे बघतो. पण ह्या गोष्टीचा निश्चितच आपल्याला अभिमान वाटावा की भारतीय व्यक्तीनं खरं तर पहिला विमान उड्डाणाचा प्रयोग केलेला आहे. पूर्वी वेदाध्ययनाचा अधिकार हा विशिष्ट वर्गाकडे होता. उच्चार, स्वर, मात्रा यावर अधिकाधिक भर दिला जात होता. वेदातील ज्ञान हे परंपरेने विशेष करून धार्मिक कृत्यांमध्ये पठण इत्यादी बाबतीत घडत असल्यामुळे अशा वेगळ्या बाजूनं यावर काही विचार करावा असं त्या काळात कोणी फारसं विचार केलेला नाही. पुढच्या परंपरेमध्ये मग आचार्य परंपरा झाली, संत परंपरा झाली, आक्रमणांची शतकानुशतके मालिका या देशावर झाली आणि त्या सगळ्या धामधुमीमध्ये अनेक 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 दुर्मिळ ग्रंथांची होळी झाली. अनेक अनेक दुर्मिळ ग्रंथ अग्नीच्या भक्षस्थानी पडले. त्यामुळे आता पुरावा म्हणून कुठे काही शोधावं म्हणावं तर तसे पुरावे सुद्धा हाती लागावे असं राहिलं नाही. परंपरेने आपण जे ऐकत आलोय, मानत आलोय त्यावर एक तर श्रद्धेने विश्वास ठेवून किंवा आता जर कोणाला इच्छा असेल तर अजूनही संशोधनाला वाव आहे असं म्हणून आपण या गोष्टीकडे पाहू शकतो. पण असंही एक म्हणूया की जर विमान नामक वस्तूच अस्तित्वात नसती तर तिची कल्पना तरी त्यांनी केली असती का त्या काळामध्ये? नाही का? वस्तूच जर अस्तित्वात नाही तर कल्पना तरी कुठून करणार? असं पहा की कवी कल्पनेला सुद्धा थोडं तरी वास्तवाचा, एखादी गोष्ट अस्तित्वात असण्याचा आधार असावा लागतो. जसं की वृक्ष आहे म्हणून कल्पवृक्षाची कवीने कल्पना केली आहे, किंवा पक्षी आहेत म्हणून चकोर, चातक याची कवी कल्पना झाली आहे, रत्न आहेत म्हणून चिंतामणी रत्नाची कल्पना कवींनी केलेली आहे. त्यामुळे जी गोष्ट सुतराम माहीतच नाही किंवा सुतराम माहीत असण्याची शक्यता नाही अशा गोष्टीची कल्पना सुद्धा कवींनी केली असती का? म्हणजे कुठेतरी विमान आहे म्हणून विमानाची कल्पना किमान केली असं म्हणायलाही काही हरकत नाही. असो तर विमानशास्त्राविषयी जरी साशंकता असेल तरी एकदम नाकारणंही चुकीचं ठरेल आणि निव्वळ श्रद्धा म्हणून स्वीकारावं तर ते कसं ते आपण तारतम्याने ठरवावं आणि पुढे जावं. आत्ता तरी आपण रामायणाच्या संदर्भात प्रामुख्याने भारद्वाजांचा विचार करतो. तर आता प्रभू रामचंद्र वनवासासाठी म्हणून बाहेर पडले, प्रजाजन त्यांच्या बरोबर बाहेर पडले आणि मग पुढे एकदम मध्यरात्री म्हणजे अगदी पहाट सुरू होण्याआधीच रामचंद्रांनी पुढचा प्रवास सुरू केला आणि सुमंतांना पाठवून दिलं माघारी आणि गंगा नदी पार करून ते भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये सर्वप्रथम आले. अयोध्येपासून भरद्वाज ऋषींचा आश्रम हा काहीसा समीप आहे. आजही अयोध्येकडून वाराणसीला जात असताना प्रयागराजकडे एक फाटा जातो आणि तिथून जवळ आहे भरद्वाज ऋषींचा आश्रम. आणि श्रीरामांनी भरद्वाज ऋषींना स्वतःचा सविस्तर परिचय करून दिला. भरद्वाज मुनींनी श्रीरामांचा अतिथी सत्कार यथायोग्य केला. रामचरित मानस ग्रंथात तुलसीदासांनी खूप सुंदर वर्णन केलं, म्हणजे अक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. श्रीरामांनी भरद्वाज मुनींना दंडवत केलं, तोच त्यांनी श्रीरामांना हृदयाशी घट्ट धरलं. जणू काही उत्तम प्रकारच्या अमृताचीच बनलेली अशी कंद फळं मुळं श्रीरामांना अर्पण केली. श्रीराम, सीता आणि अनुज लक्ष्मण यांच्यासह आपलं दर्शन झालं, त्यामुळे माझ्या सगळ्या तपस्यांचं सार्थक झालं. तीर्थराजाच्या सान्निध्यात राहिल्याचं चीज झालं.
वैराग्य, जप, योग इतकंच काय, पण शुभ अशी केलेली सर्व साधनं आज सुफळ झाली असं कृतकृत्य भावनेनं भरद्वाज मुनी श्रीरामांना म्हणाले. भरद्वाज मुनींनी त्या तिघांना आपल्या आश्रमातच राहायचा आग्रह केला. आता तसेही तुम्ही वनवासी आहात, तर मग तुम्ही इथेच राहा, आमच्या जवळच राहा. तर श्रीरामांनी नम्रपणे सांगितलं की इथून अयोध्या बरीच जवळ आहे. मी जर इथे राहिलो आणि हे जर कळलं तर नगरवासी जन सतत इथे येत राहतील आणि ते काही योग्य होणार नाही. आणि म्हणून मग मला इथून दूरवर एकांत प्रदेशात जाऊन राहायचंय. तेव्हा असं एखादं स्थळ मला सांगा. भरद्वाज मुनींनी चित्रकूट पर्वताविषयी माहिती दिली. आश्रमापासून 10 कोस अंतरावर चित्रकूट पर्वत आहे. तिथे खूप ऋषींनी तपश्चर्या केली होती. तिथे तुम्ही राहा असं भरद्वाज ऋषींनी सांगितलं. रात्री श्रीरामांनी भरद्वाज ऋषींच्या आश्रमातच निवास केला आणि सकाळी मग भरद्वाज ऋषींनी अतिशय आत्मीयतेने त्यांच्यासाठी स्वस्ती वचन केलं, आशीर्वाद दिले. एखाद्या वडिलांनी आपल्या मुलासाठी करावं इतक्या वात्सल्य भावनेने भरद्वाज ऋषींनी हे सगळं केलं. इतकंच करून ते थांबले नाहीत, तर काही थोडं अंतर ते स्वतः श्रीरामांना सोडायला म्हणून चालत गेले. काही थोडं अंतर पुढेपर्यंत चालत गेले. असं आहे की इथे भरद्वाज मुनींचा मोठेपणा तर आहेच, पण प्रभू रामचंद्रांनी अनेक लोकांमध्ये जो आत्मीयतेचा भाव निर्माण केला त्याचंच हे प्रतिबिंब आहे की त्यांच्याविषयीची एवढी आस्था आणि ओढ भरद्वाज ऋषींना वाटली. आणि पुढे रावणवधानंतर देखील अयोध्येला परत येत असताना प्रभू रामचंद्र पुन्हा भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये थांबले. प्रसंग वरवर पाहता किती लहानसा आहे. आता रामायणातला भरद्वाजांचा उल्लेख खरं म्हणजे खूपच लहानसा आहे, पण ह्या सगळ्यातून आपल्याला काही गोष्टींचा निश्चितपणे बोध होतो. या भारतवर्षामध्ये जोपर्यंत विद्वान, ज्ञानी आणि तपस्वी जनांना सन्मान दिला जात होता तोपर्यंत तरी नीती सदाचार टिकून होती. असं पहा की हा प्रसंग निश्चित पुढे आहे, पण मी थोडा आता अलीकडे सांगतेय की अयोध्या कांडामध्येच आता जेव्हा भरत श्रीरामांना भेटतात, आग्रह करतात वगैरे, पण श्रीराम आणि भरत यांच्यातला जो संवाद आहे त्याच्यामध्ये सुद्धा की राजाचे निश्चित कर्तव्य काय काय आहेत आणि ती तू पार पाडतोस ना, असं भरताला खूप प्रश्न, जवळपास 100 प्रश्न तर निश्चितच श्रीरामांनी भरताला विचारले गेले. त्यामधले पहिले प्रश्न तर हेच आहेत की समाजातले जे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, तपस्वी आहेत, महर्षी आहेत, त्यांचा योग्य तो मान सन्मान तू करतोस ना, आणि तो केलाच गेला पाहिजे. शिक्षकांना आंदोलन करायची वेळ आली नाही पाहिजे. शिक्षकांना पगारासाठी सरकारकडे दे माय करायची वेळ आली नाही पाहिजे. जिथे शिक्षकांचा मान आहे तिथेच खरं शिक्षण टिकतं. शिक्षणाचा बाजार झाला की समाजाचा बोजवारा झालाच म्हणून समजा. खरंय की नाही? शिक्षणाचा जिथे बाजार, समाजाचा बोजवारा. म्हणून प्रभू रामचंद्रांनी हे पहिलं विचारलं, बाबा रे, मी तिथे नाही, तेवढ्या कालखंडात सुद्धा अनाचार व्हायला नकोय. अनाचार व्हायला किती वेळ लागतो? काही वेळ लागत नाही. नीती आणि सदाचार पेरून वर यायला वेळ लागतो. अनाचार व्हायला क्षणही पुरेसा असो. तर सज्जन सत्पुरुषांनी आचार धर्म, विचार धर्म जागवला. पुढील काळात रामायण आदी महाकाव्यांमधून शिकवण घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम, संत रामदास, त्या काळातले गाणपत्य संप्रदायातले सगळे संत
इतरही अनेक संप्रदायातले खरे खुरे साधू, भोंदू नाही. हा, त्याची जाण छत्रपतींना होते, खरे खुरे साधू. हा, तर त्या सगळ्यांना यथायोग्य मान सन्मान शिवरायांनी दिला होता. वर्षासनं चालू ठेवली होती आणि या वैदिक धर्म संस्कृतीची पताका अशा रीतीने छत्रपतींनी उंचावलेली होती. जोपर्यंत आपल्याकडे धर्मविचार जागृत होता तोपर्यंत ह्या वैदिक संस्कृतीची पताका ही उंच आणि निश्चितच धवल अशी होती, बरं का. तर आणि म्हणून कवी भूषण म्हणाले, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. पुढे न बोललेलं बरं. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्र सर्व संग परित्याग करून पूर्णपणे वनवासी झाले होते आणि त्यामुळे कुठल्याही राजाच्या राजधानीमध्ये राहणे त्यांच्याकरता वर्ज्य होते. तिथे कोणाच्याही राजधानीत राहणार नव्हते. पण वनवासाच्या कालावधीमध्ये ऋषी मुनींच्या सान्निध्यात बराच काळ श्री रामचंद्र राहिले. काही काही ऋषींच्या आश्रमात तर 10-10 महिने सुद्धा, म्हणजे जवळपास वर्ष सुद्धा राहिलेत. खूप विचार करून हा विषय घेतला गेलाय, बरं का. रामायणातले ऋषी हा घेण्यामागची भूमिकाच खूप वेगळी आहे. आपण एक एक ऋषी जसे उलगडतो आहोत तसं तुमच्याही लक्षात येत असेल की प्रत्येक ऋषींचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य हे आहेच, हो की. आपण शेवट एक थोडी उजळणी करूयात आता, कारण 4 ऋषी झाले म्हणजे 4 ऋषींची आपल्याला थोडी उजळणी करायला काय हरकत नाही, खरंय की नाही. तर मग आपल्या हे लक्षात येईल की प्रत्येक ऋषींकडे खूप वैशिष्ट्य आहेत आणि प्रभू रामचंद्र ह्या सगळ्यांच्या सहवासामध्ये जास्तीत जास्त राहिलेले आहेत. तुम्ही जितके जास्तीत जास्त शिक्षकांच्या सहवासात असाल, म्हणजे अत्यंत सुसंस्कृत शिक्षकांच्या स्वभावात असाल, तितका जास्तीत जास्त ज्ञान तुमच्यामध्ये आपोआपच संक्रमित होतं. वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. कारण कलियुगात ना फार म्हणजे फारच सावधगिरीने बोलावं लागतं. आता शिक्षक म्हणलं तरी धडकी भरते अशी. खरोखर किती भयंकर आहे. वर्तमानपत्र उघडायची इच्छा सुद्धा होत नाही. सकाळी तर शहाण्या माणसांनी वर्तमानपत्र नावाची घाण उघडू नये अशी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कारण आपण छान सकाळी सकाळी देवापुढे दिवा उदबत्ती लावतो, अन्नपूर्णेचं स्मरण करून चुलीवरती दूध ठेवतो आणि काय ते वर्तमानपत्र उघडायचं नको. श्रीराम समर्थ. तर खऱ्या खुऱ्या सुसंस्कृत ज्ञानी शिक्षकांच्या सहवासात जे जास्तीत जास्त राहतात तर ते खरोखर विश्ववंद्य होतात. याचं उदाहरण स्वामी विवेकानंद आहे. याचं उदाहरण APJ अब्दुल कलाम आहेत की नाही, झालेत ना विश्ववंद्य. खऱ्या खुऱ्या सुसंस्कृत शिक्षकांचा सहवास. म्हणून गुरु पौर्णिमा यासाठी साजरी करतात. असो तर आणि म्हणून विचार विनिमय तत्वचिंतन घडत राहिलं. महाराज दशरथ श्री राम लक्ष्मणांच्या वियोग दुःखात स्वर्गवासी झाले. भरत शत्रुघ्न अयोध्येत आले. भरताला जेव्हा श्रीरामांच्या वनवासाविषयी साध्यंत कळलं तेव्हा आत्यंतिक शोक झाला. भरताने प्रश्न केले, हे अचानक असं कसं काय घडलं? त्यांना वनवास कुठल्या कारणाने घडला? असं काय केलंय त्यांनी? का कोणाची स्त्री पळवली? का कोणाचं गोधन पळवलं? का कोणाच्या हक्काची जमीन बळकावली? केलं तरी काय? वनवास कशासाठी झाला? हे प्रश्न भरताला पडले. आणि मग जेव्हा कैकेयीनं त्याची उत्तरं तिच्या परीनं केविलवाणीपणे दिली तेव्हा मात्र भरतानं कसलाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या जन्मदात्या आईची सुद्धा अत्यंत कठोर शब्दात निर्भत्सना केली. आता तो काय आहे बरं का, त्रेतायुग आहे. निर्भत्सना केली की हे कसं काय
झालं म्हणजे अश्वपतीची तू कन्या आहेस आणि तुझ्याकडून हे कसं काय घडलं, त्याला वल्कल देताना सुद्धा तुझ्या हात क्षणभर सुद्धा कसे कापले नाही, तुझ्या हाताला कंप तरी कसा काय आला नाही, आणि एवढा अत्यंत म्हणजे एखाद्या संता इतका श्रेष्ठ असलेला माझा भाऊ आणि त्याला तुला वनवासात पाठवावंसं तरी कसं वाटलं. आणि ठरल्याप्रमाणे मग दशरथ महाराजांचं सगळं अवधोदयी कर्म वगैरे उरकलं आणि भरतानं प्रतिज्ञा केली की काय वाटेल ते होऊ दे, जिथे कुठे रामचंद्र असतील तिथून मी त्यांना घेऊन येईन आणि त्यांचा राज्याभिषेक तर तिथेच करीन आणि आणून गादीवर बसवीन, अशी प्रतिज्ञाच केली. आणि श्रीरामांना वनवासातून परत आणण्यासाठी भरत निघाला आणि राज्याभिषेकाची संपूर्ण तयारी वेदजाणते ऋषी ब्राह्मण ऋत्विज सगळे प्रजाजन, तेव्हा प्रजाजनांना हळूच हुलकावणी देऊन प्रभू पुढे निघून गेले होते, त्यामुळे आता सगळे प्रजाजन निघाले. वशिष्ठ वामदेव जाबाली हे सगळे महात्मे ऋषी सगळे मंत्री, हत्ती घोडे अंबारी सुवर्ण मंडित पादुका. आता आपण असं 100 वेळेला ऐकलेलं असतं की रामांच्या पायातल्या काय स्वतःच्या भावाला तर अनवाणी कसा पुढे पाठवून देईल, सुवर्ण मंडित पादुका घडवून घेतल्याय आणि त्या भरत घेऊन गेलेला आहे. म्हणजे आपल्याला लहान मुलं प्रश्न विचारतात, तुम्ही गोष्टी सांगायला बसला की हे बरं आहे आपलं अनवाणीच पाठवलं भावाला पुढे. माझ्या मुलीनेच प्रश्न विचारला, अनवाणी पाठवून दिलं का? म्हणजे नाही ग बाई, अनवाणी कसं पाठवून देते, दुसऱ्या पादुका आणल्या होत्या त्या घातल्या आणि त्या पुढे घालून ते निघून गेले. आयत्या वेळेला काय उत्तर देणार मुलं, काहीही विचारतात बरं का. खूप सावधपणे गोष्टी सांगायच्या असतात मुलांना. हो ना. ओम भवती भिक्षां देही म्हणलं, सीता अशी भस्कन बाहेर कशी काय आली म्हणली, तिनं आतूनच सांगायचं माझे मिस्टर आले की आपण एकत्र जेवायला बसू, माझा स्वयंपाक व्हायचाय. सेफ्टी डोअर नव्हतं का? अगं बाई म्हणणं नव्हतं ग तेव्हा सेफ्टी डोअर. म्हणजे खरंच जिज्ञासा आहे ही, आणि ती तुम्ही पुरवली पाहिजे, ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे. नाहीतर मग मुलांचा दृष्टिकोन तसा बनतो की ह्याच्यात काही अर्थ नाही, ते नाही, त्यातला अर्थ उलगडून दाखवणं ही आपली जबाबदारी. असो, सहज जाता जाता आला विषय म्हणून सांगितला तर तीनही मातांना घेऊन भरतवनाकडे निघाला. पश्चाताप दग्ध झालेला, आईच्या कृत्यामुळे ज्याच्या विषयी लोकांच्या मनात अकारण संशय निर्माण झालाय असा तो निर्मोही निर्मळ अंतःकरणाचा निष्पाप महात्मा भरत अनवाणी श्रीरामांना घ्यायला निघाला. तो स्वतः अनवाणी आहे आणि सुवर्णमंडित पादुका अंबारीतनं घेऊन चाललाय. गंगा नदी पार करण्यापूर्वी श्रीरामांचा सखा गुह यानं अयोध्येचा ध्वज दुरूनच ओळखला. सूर्याचा प्रतीक होतं ना ध्वजावरती. आजही अयोध्येला गेलं की इतकं छान केलंय सगळं, फार सुंदर. खरंच अयोध्येला जाऊन या बरं का, फार सुंदर झालंय आता सगळंच. तर सूर्याचा त्याच्यावरती चित्र आहे ध्वजावरती, दुरून ओळखला आणि ससैन्य भरत काय येतोय, झालं लगेच शंकेची पालचूक चुकली. श्रीरामांना शोधून त्यांचा वध करून निष्कंटक राज्य उपभोगण्याच्या लालसेने हा भरत येतोय का, ही शंका गुहकाने उघड उघड विचारली. पण जेव्हा भरताविषयीचा गैरसमज दूर झाला तेव्हा मग गुहाने सगळ्यांना गंगापार केले. गंगा यमुनेच्या संगम तीर्थावर प्रयाग धाम येथे आता भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये भरत निघाला. आता इथे पहा बरं का, खूप बारकाईने लक्ष द्या. महर्षी वशिष्ठांना पुढे करून भरत त्यांच्या मागून गेला का, तेही लक्षात घ्या. महर्षी वशिष्ठांना पुढे करून भरत त्यांच्या मागून खाल मानेने आश्रमात गेला. ज्याच्या विषयी लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरलेले असतील त्याला उजळ माथ्यानं फिरता येत नाही. आणि तो कुठे चाललाय, भरद्वाजांच्या आश्रमात चाललाय. ताठमानेने जाऊ शकेल का, नाही जाऊ शकणार, कारण सगळीकडे बातम्या पसरल्यात, कानोकानी त्याच्याविषयीचं नाही ते पसरलं गेलेलं आहे. आता काय सगळे उजळ माथ्याने फिरतात, जेलमध्ये जातात येतात, मस्त बिर्याणी खाऊन उजळ माथ्याने फिरतात. श्रीराम समर्थ. असो, तर त्यामुळे त्याला उजळ माथ्याने फिरणे अवघड असते.
न केलेल्या अपराधाबद्दल देखील अपराधीपणाची भावना त्याच्या मनाला क्लेश देत असते. वशिष्ठांना पाहताच महर्षी भरद्वाज शिष्यांसह झटकन सामोरे आले. वशिष्ठांना वंदन केलं, आसन अर्घ्य पाद्य पूजन केलं, वशिष्ठांचं स्वागत केलं आणि मग त्यानंतर भरत शत्रुघ्न यांचं देखील यथोचित स्वागत भरद्वाजांनी केलं. महर्षी भरद्वाज स्पष्ट आणि परखड बोलणारे होते. अर्थात त्यांना कोणाकडनं कशाची अपेक्षा असणार आहे? स्पष्ट आणि परखड बोलणारच, कारण ते एक तर वनवासी आहेत, ते ऋषी आहेत, त्यांना कोणाकडनं कशाची अपेक्षा नाही, त्यांना कोणाची खुशमस्करी करायची गरज नाही आणि त्यामुळे त्यांनी सगळी चौकशी करून घेतली. आश्रमात येण्याचं प्रयोजन विचारलं आणि भरताला तर थेटच प्रश्न केला की बाबा रे, राम लक्ष्मणांचा वध करून निष्कंटक राज्य हाती ठेवण्यासाठी आला आहेस का? भरद्वाजांनी परत तोच प्रश्न विचारला. आता मात्र भरताचा सगळा संयमच संपला आणि अक्षरशः घळा रडायला लागला आणि म्हणाला, महर्षे, आता आपण सुद्धा जर असं समजत असाल तर मी तर संपलोच, कारण तुम्ही तर त्रिकाल ज्ञानी आहात, ऋषी त्रिकाल ज्ञानी आहात आणि तुम्हीच हा प्रश्न विचारत असाल तर मी तर कोणाला तोंड दाखवू, मी कोणापुढे जाऊन उभं राहू? तर भरत पुढे म्हणतोय की माझ्या आईच्या अभिलाषेमुळे जे जे म्हणून काही घडलं तर त्या राज्याचा स्वीकार सुद्धा मी करू शकत नाही. मी रामाला परत आणण्यासाठी निघालोय, तरीही वशिष्ठांकडून खात्री करून घेऊन मगच भरताला चित्रकूटाविषयी भरद्वाजांनी सांगितलं. म्हणजे त्या काळात सुद्धा किती सावधगिरी बाळगली. इथे सहज जाता जाता हा संदेश आपल्याला सुद्धा मिळतो की कोणीही कुठल्याही पक्षाचा असू दे, पण राजकारणी सत्ताधीश अगदी अदबीनं नम्रतेनं 100 वेळा हात जोडून वाकून बोलत असतील तरी त्यांच्यावर सुज्ञ माणसानं एकदम आंधळा विश्वास टाकू नये. पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय या लोकांवर विश्वास टाकू नये. कुठल्या पण पक्षाचा असू देत, नाही तर तो कोणीही असू देत, विश्वास टाकू नये. कारण 4 चांगल्या गोष्टी केल्या तर त्या सत्ता टिकवण्यासाठी असू शकतात आणि सत्ता ही गोष्ट अशी आहे की ती मायेप्रमाणे माणसाच्या वृत्तीचा सतत ताबा घेऊन असते. कोणालाही हातची सत्ता झटकन सोडावी असं वाटत नसतं, कोणीही असो. तर आणि म्हणून ही सत्ता टिकवण्याच्या स्पर्धेमध्ये माणसं अतिशय नम्रतेचा आणू शकतात हे सहज जाता जाता इथे सूचित होतं. म्हणून भरद्वाजांनी 2 ते 3 वेळा खातरजमा केल्यानंतरच चित्रकूटाविषयी माहिती सांगितली. मग एकूणच भरताचा निष्पाप निर्मळ भाव जेव्हा भरद्वाजांनी जाणला आणि नंतर मग ससैन्य आश्रमात निवास करून विश्राम करण्यासाठी आतिथ्य सत्कार स्वीकारण्यासाठी विनंती केली. महर्षी भरद्वाजांनी या अयोध्या जनांचा आतिथ्य सत्कार करण्यासाठी योगसिद्धींचा देखील उपयोग केला. कितीतरी महाल निर्माण केले, दासदासी आणि अतिशय सुग्रास असं भोजन, खाद्य, पेय या सगळ्याची रेलचेल, कारण सैन्य होतं, नगरवासी जन होते, एवढा पायी प्रवास संपूर्णपणे झालेला होता आणि म्हणून त्या सगळ्यांना अतिशय छान अशी विश्रांती मिळावी अशी सगळी सोय ही भरद्वाजांनी केली. अयोध्येपासून निघाल्यापासून प्रजाजनांना आणि सेनेला तर इतकं चांगलं छान भोजन आणि विश्राम मिळालेलंच नव्हतं. त्यामुळे त्यांना असं वाटत होते जाऊ दे ना, इथंच राहिलं तर बरं होईल. तर भरत मात्र रात्रभर जागा होता, रात्रभर त्याच्या डोळ्यात होता. पश्चाताप दग्ध भरताचं मन कणाकणानं आक्रंदत करत होतं आणि भरद्वाजांनी हे सुद्धा ताडलं. रात्री हे बघा, एके ठिकाणी असं म्हटलंय, सहज जाता जाता 1, 2 किंवा 5 मिनिटं घेईन हा, सहज जाता जाता सांगते. रामकृष्ण परमहंसांनी एके ठिकाणी म्हटलंय की साधूला दिवसा तर पारखावंच पारखावं, पण साधूला रात्री पारखावं, त्याहून
मध्यरात्री निश्चितच पारखावं. म्हणून भरत रात्रभर जागा आहे, भरत रात्रभर रडतोय, शोक करतोय, ही गोष्ट भरद्वाजांच्या नजरेतून सुटली नाही. असो, महर्षी भरद्वाजांनी दुसऱ्या दिवशी या तिघांना निरोप देताना भरताच्या तिन्ही माता त्याच्या सोबत होत्या. महर्षी भरद्वाजांनी त्या तिघींचा परिचय विचारून घेतला. भरत म्हणाला, माझ्या वडिलांची ज्येष्ठ भार्या, सूर्या समान तेजस्वी श्री रामचंद्रांची जननी माता कौसल्या, जिचा एक पुत्र लक्ष्मण श्रीरामांचा बहिष्कर प्राणच जणू, त्या लक्ष्मणाची आणि माझ्या बरोबर असलेल्या या शत्रुघ्नाची माता ही सुमित्रा, आणि जिच्यामुळे रामांसारख्या लक्ष्मणासारख्या उदात्त चरिताच्या राजपुत्रांना वनवास घडला, जिच्या कुटिल कारस्थानामुळे पिता दशरथांचा मृत्यू झाला, ती ही असंस्कृत कैकई. भरद्वाज भरताला शांत करत म्हणाले, कैकईचा असा दोषपूर्ण परिचय करून देऊ नकोस. श्रीरामांच्या वनगमनामुळे काही चांगलंही घडणार आहे. आपण म्हणतो ना, ऋषी त्रिकालज्ञ. पण कसं असतं, एकदम सगळी कार्ड ओपन करायची नसतात हो, काही कार्ड हातात राखून ठेवायचे असतात, हो की नाही? त्यामुळे सगळंच सगळं जर उघडच करून सांगितलं तर रामायण घडेल का? नाही ना घडणार. त्यामुळे ते फक्त एवढंच बोलले. मोघम म्हणतो ना आपण, काही माणसं फार मोघम बोलतात, पण खूप लक्ष द्यावं लागतं मग अशा लोकांकडे. अगदी मोघम बोलतात आणि सोडून देतात, पण जर तुमचं लक्ष नसेल तर काय अर्थ नाही, हो की नाही? त्यामुळे फार लक्ष द्यावं लागतं. तर त्यांनी असं सांगितलं की या वनगमनामुळे निश्चितच चांगलं घडेल. देवांचं, ऋषींचं भावी काळात निश्चितच कल्याण होणार आहे, अशी जणू भविष्यवाणी भरद्वाजांनी उच्चारली. कारण हे सगळं नियोजन आहे ना, पूर्व नियोजितच सगळं आहे. त्यामुळे त्यांना तिथपर्यंत जाणं भाग आहे आणि कोणीतरी निमित्त होणं हेही भाग आहे. आणि मुळात कैकई कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, ती कशी उच्छृंखल आहे, त्या सगळ्या गोष्टीला सगळं साजेसं आहे. म्हणून कैकई निमित्त होऊ शकली. कौशल्या स्वतःच्याच तोंडाने स्वतःच्या मुलाला म्हणेल का मनात जा बाबा म्हणून? नाही म्हणू शकत. सुमित्रा अत्यंत सरळ स्वभावी आहे, जिचा सगळ्यांशी मैत्र, ती सुमित्रा, ती म्हणेल का, ती उलट म्हणली लक्ष्मणाला त्याच्या सोबत जा. आणि मग येऊन जाऊन उरली कोण? कैकई. त्यामुळे ती मुळातच उच्छृंखल आहे, ती निमित्त झाली आहे. काही का असे ना, काही काळासाठी वाईट झाली आहे, पण पुढे काय घडणार आहे ते चांगलं घडणार आहे, कल्याणकारी घडणार आहे आणि संपूर्ण विश्वाच्या हिताचं घडणार आहे. एवढीच भविष्यवाणी, म्हणजे एवढंच मोघम भरद्वाजांनी सांगितलं. आणि रावण आणि त्याच्या राक्षसांच्या चालू असलेल्या आतंकाला जर कोणी शह देऊ शकेल तर ते फक्त प्रभू रामचंद्रच देऊ शकतील. हे कार्य फक्त तेच करू शकतील. ही गोष्ट भरद्वाज ऋषी जाणून होते. उगाच का विश्वामित्रांनी एवढी सगळी तयारी त्यांच्याकडनं करून घेतली? उगाच का एवढ्या बलाती बला विद्या दिला? त्याच्या मागचं ध्येय निश्चित आहे, काय करायचंय हे निश्चित आहे. फक्त सीतेला परत आणलं एवढंच काम संपलं असं नाहीये. संपूर्ण आतंकाला शह द्यायचा आहे. पुन्हा पुन्हा त्या आतंकाशी आपल्याला तोंड द्यायचं नाही. नुसतंच एकदा गेलं आणि थोडस खाजवून परत आला असं नाही करायचंय ना, पूर्ण शह द्यायचा आहे, हो की नाही? पूर्ण आपली दहशतीला उत्तर दहशतीलाच द्यायचंय, हो की नाही? आणि म्हणून भरद्वाजांना हे माहिती आहे की हे काम फक्त यांच्याचकडनं घडू शकणार आहे. या वनगमनामुळे धरेवरील पापाचा भार हलका होणार आहे. महर्षी भरद्वाज हे सगळं जाणून होते, पण तरीही भरताला रामभेटीची आत्यंतिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी चित्रकूटाकडे जाण्याचा मार्ग सांगितला. ते असं म्हणले नाही, काही झालं तरी राम काही परत येणार नाही, कशाला जातो तिथपर्यंत उगाच दगदग करत, जा आपला माघारीन जाऊन बस घरी, असं म्हणले नाही. तू जा, समोर जा, पण काय घडणार मला माहिती, पण तू जा, तुझी ओढ आहे ना, तू जा, भेट, आणि तुझं जे काही मनातलं आहे ते मोकळं कर, आणि पुढे काय घडणार आहे आम्हाला माहिती. असो, तर श्री रामचंद्रांचं चरित्र, एकूणच रामचरित्र
यावत चंद्र दिवाकर वंदनीय पूजनीय आहे, कारण त्यातील चारही भावांना सत्तेची लालसा नाही आणि चारही सावत्र भाऊ आहेत. आता सख्खे भाऊ एकमेकांच्या पुढे कुऱ्हाड घेऊन उभे राहतात. भाऊ तर भाऊ राहूच देत, बहिणी पण त्यात कमी नाही. बहिणीही कोर्टात पदर खेचून, आता पदर पण नसतोच, जे काय असेल ते खोचून उभ्या राहतात. माझा हक्क मला दे, दादा माझा हक्क मला दे. अरे थोडे दिवस बाबांच्या सोबतीला थांबतेस का हॉस्पिटलमध्ये? नाही रे, मला नाही जमणार. वडील गेले, दादा माझा हक्क कुठे? अरे मग हॉस्पिटलमध्ये नाही थांबली, सांगितलं ना तेव्हा वेळ नव्हता. आता कसा वेळ कोर्टाच्या पायऱ्या खेट्या घालायला? आता वेळ आहे, तेव्हा वेळ नव्हता. पण हा आदर्श आहे की चारही सावत्र भावंड आहेत आणि सत्तेची लालसा नाही. प्रत्येक जण म्हणतो हे माझं नाही, हे तुला ठेव. संपत्तीचा मोह नाही. कमलपत्राप्रमाणे निर्लेप, निर्मळ, निष्कलंक असे हे चारही भाऊ रघुकुळाचे मुकुटमणी आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या ऋषींनी ह्या रामायणामध्ये जी भूमिका निभावलेली आहे ती अत्यंत श्रेष्ठ अशी भूमिका आहे. वशिष्ठांनी केलेला योग वासिष्ठाचा उपदेश असू दे, त्याच्यातनं आता प्रभूंना गरज होती का हो त्यांच्या मनाची धारणा करून घ्यायची? पण जो गीतेचा साक्षात वक्ता आहे तो योग वासिष्ठाचा श्रोता झाला. आपण बोललो होतो की वशिष्ठांच्या वेळेला की जो गीतेचा साक्षात वक्ता आहे तो योग वासिष्ठाचा श्रोता झाला आणि विश्वामित्रांच्या बरोबर जाऊन संपूर्ण युद्ध नीतीचा अभ्यास आणि त्या सगळ्या बला अतिबला शक्तींचा सगळा स्वीकार, सगळी अस्त्र शस्त्र आणि त्यांचं पुन्हा जे आपण म्हणतो की त्या कशा हे करून घ्यायच्या ते सगळं ज्ञान विश्वामित्रांकडून त्यांनी ग्रहण केलं. आणि ह्या भरद्वाजांच्या आश्रमात काही काळ थांबून आता रामचंद्र पुढे चित्रकूटाकडे निघून गेले आहेत. मग चित्रकूटावर भरताची भेट होते आणि भरत निघून गेल्यानंतर मात्र प्रभू रामचंद्रांना चित्रकूटामध्ये काही स्वस्थता वाटत नाही आणि मग पुढे ते अत्रींच्या, पण आपल्याला अत्रींची सुरुवात करायला बराच वेळ लागणार आहे. आपल्या अत्री बहुतेक ऑक्टोबर मध्ये असतील. म्हणजे ठीक आहे ना, ऑक्टोबर महिन्याच्या तारखेला आपल्या अत्री ऋषींबद्दल. त्यानंतर थोडस मी क्षमा मागून पुढच्या गोष्टी थोड्या सांगून ठेवते की शरभंग, सुतीक्ष्ण आणि अगस्तींची सुरुवात करून देणार आहे, कारण अगस्ती खूप मोठा विषय आणि इथल्या नियमाप्रमाणे म्हणा किंवा काय एकदम 2 तास मिळणार नाही आणि 2 तास माझी शक्ती नाही, आपल्या कोणाची 2 तास एवढं हे करण्याची खरोखर क्षमता नसते. तर थोडा अगस्तींविषयी सुरुवात करून जेव्हा पूर्ण अगस्तींविषयी पुढे पण बोलीन तर एक 15 मिनिटं माझी पुढे जाण्याची शक्यता आहे. आता तुर्तास तरी एवढं लक्षात घेऊ की ऑक्टोबर मध्ये आपण अत्री ऋषींविषयी जाणून घेणार आहोत. आजची सेवा म्हणजे भरद्वाजांचं आपण जे स्मरण केलं तर त्यांना वंदन करूया. समस्त विश्वातल्या सगळ्या गुरूंना वंदन करूया, आपल्या शिक्षकांना वंदन करूया आणि इथेच वाणीला विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ.